वेलकम टू वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मेरिट जो आहे कसा बदलणार आहे वर्गानुसार, आणि विशेष म्हणजे 9 ते 12 साठी मेरिट सर्वात जास्त राहणार का, आणि वर्ग 1 ते 5 चा मेरिट त्यांच्यासाठी खरोखर सुवर्ण संधी आहे का, आणि महिलांना विशेष कशा प्रकारे गोल्डन चान्स असणार आहे या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. पसंतीक्रम दिले, आता निवड मात्र नक्की होणार, आणि या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची निवड मात्र तुम्हीच ठरवणार निवड होणार किंवा नाही होणार. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण डिटेल अनालिसिस सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यावर्षी जो मेरिट लागणार आहे त्यामध्ये फ्लक्च्युएशन कसं असणार ते बघा. फ्लक्च्युएशन म्हणजे काय, तर थोडक्यात फरक पडणार आहे. कसा पडणार आहे तो सुद्धा कमी जास्त फरक नाही, खूप मोठा फरक पडणार आहे. जर तुम्ही बघितलं की वर्ग 11 ते 12वीच्या जागा जर बघितल्या, सर्वांसंदर्भात सांगणार आहे आपण. वन बाय वन एक एक घेऊया. ठीक आहे. वर्ग 11वी 12वीची गोष्ट करूया. आता समजा उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूपच छान आहे, 155, 160 किंवा 170 स्कोर आहे, असे विद्यार्थी वर्ग 11 ते 12च्या जागा यावर्षी एवढ्या कमी आल्या की त्या जागांचं कोणी एक्सपेक्टेशन सुद्धा केलं नव्हतं. म्हणजे वर्ग 11 ते 12च्या जागा ज्या आहेत त्या फक्त 364 जागा आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा विषयानुसार जागा आहेत. आता म्हणजे थोडक्यात बघा, तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या काही आस्थापना आहेत किंवा संस्था आहेत त्यांच्या जागा वर्ग 11 ते 12साठी आल्या. विदाऊटसाठी काही, विथ इंटरव्ह्यूसाठी काही. मोठ्या संस्था विदाऊटसाठी आल्या आणि काही संस्था विथ इंटरव्ह्यूसाठी आल्या. त्याच्यामध्ये 364 जागा आहे, एकूण 364 जागा, आणि त्या 364 जागामध्ये वेगवेगळ्या संस्था, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा विदाऊटसाठी काही, विथ इंटरव्ह्यूसाठी काही, आणि त्याच्यामध्ये सब्जेक्टनुसार जागा आहे. सब्जेक्टनुसार म्हणजे आता समजा उदाहरणार्थ काही जागा आर्ट शिकवणारे जे शिक्षक आहेत, 11वी 12वीला आर्ट शिकवणारे, 11वी 12वी आर्टला शिकवणारे, आणि कॉमर्सला शिकवणारे आणि सायन्सला शिकवणारे, त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. कॉमर्सवाल्यांना जागा खूपच कमी आहे. आर्टवाल्यांच्या जागा ज्या आहेत त्या थोड्या बऱ्यापैकी आहे. 11वी 12वीच्या समजा 364 पैकी काही थोड्याफार आर्टवाल्यांना गेल्या, आणि काही जागा ज्या आहेत सायन्सवाल्या ज्या आहेत, 11वी 12वी सायन्स शिकवणारे, फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा मॅथ, त्यांना गेल्या. त्यांचा मेरिट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम आहे. आता समजा उदाहरणार्थ समजा माझं मराठी मीडियम आहे, मी 11वी 12वीसाठी B.Ed मराठीमधून माध्यमातून शाळा ज्या आहेत मराठी मीडियमच्या शाळा मला येतील 11वी 12वीसाठी, तर माझा जो आहे मला सब्जेक्टसाठी चांगल्या जागा आहेत. आणि 11वी 12वीचे जे इंग्लिश मीडियम आहे तर त्यांच्यासाठी जागा खूपच कमी आहे. मग त्याच्यामुळं मीडियमनुसार सुद्धा फरक पडतोय. आणि एवढंच नाही, 11वी 12वीच्या जागेवर मेरिटवर परिणाम कसा पडणार आहे बघा. तुम्ही तुमचा स्कोर 130, 135, 140 जरी असला ना, तरी 11वी 12वीची जागा घेणं एवढं आवश्यक किंवा एवढं सोपं नाहीये. 11वी 12वी मी का सांगतोय, रियालिटी सांगतोय. रियालिटी याच्यासाठी सांगतोय कारण की यावर्षी 11वी 12वीचं नशीबच खराब होतं की जागा ज्या आहेत 11वी 12वीच्या आल्या नाहीत. आता त्याच्या मागचं कारण काय असेल, त्याच्या मागचं कारण होतं की 11वी 12वीची जी पदसंख्या आहे ती जास्त आलीच नाही. मग त्यावेळेस यांना संधी मिळेल का शिक्षक भरतीमध्ये, तर ज्या उमेदवारांना चांगला स्कोर आहे 11वी 12वीमध्ये त्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये यावर्षी संधी मिळेल. पण ज्यांचा स्कोर थोडा कमी आहे किंवा ज्यांना 11वी 12वीलाच जायचं आहे पण त्यांचा स्कोर थोडा कमी आहे, मग त्यांनी काय करायला पाहिजे की सेकंड फेज जो होणार आहे त्याच्यामध्ये जागा येण्याची शक्यता, पॉसिबिलिटी जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये मात्र 11वी 12वीच्या जागा येऊ शकतात, आणि आपण होप करूया की त्यांच्यासाठी त्या जागा याव्या. कारण की त्यांचा हक्क त्या जागेवर 11वी 12वीचे विद्यार्थी जे आहेत, प्रत्येक उमेदवाराचा शिक्षक भरतीमध्ये हक्क असतो प्रत्येक जागेवर, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जागा याव्या अशी आपली आशा आहे, आणि त्या जागा येतील याची आपल्याला खात्री आहे. ठीक आहे. आता गोष्ट करूया 9वी ते 12वीची, आता गोष्ट करूया 9वी ते 10वीची. 9वी ते 10वीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा काय झालंय. 9वी ते 10वीच्या जागा त्या मानाने ज्या जागा आहेत त्या 5500 आय थिंक काहीतरी आहेत, आणि त्यानुसार त्यांना संधी मिळेल. 9वी ते 10वीचा सुद्धा मेरिट जो आहे 11वी 12वीच्या खालोखाल लागेल. 145, 150 स्कोर लागेल 9वी ते 10वीसाठी. मी रियालिटी बोलतो किंवा खरं बोलतो, जे आहे ते आहे. मी जसं वरच्या वर्गासाठी सांगणार आहे त्याचप्रमाणे जी रियालिटी आहे ती खालच्या वर्गासाठी सांगणार आहे. तुम्ही फक्त बघा, TET परीक्षा पास असल्यामुळं, फक्त TET पेपर 1 आणि पेपर 2 पास असल्यामुळं, D.Ed असल्यामुळं आणि B.Ed असल्यामुळं काही उमेदवारांना खालच्या वर्गासाठी चांगली संधी मिळाली. म्हणजे एखादा उमेदवार 120, 115, 116 मार्क घेऊन 1 ते 5ला किंवा 6 ते 8ला सिलेक्ट होतोय, आणि वरच्या वर्गासाठी 9वी ते 10वीसाठी 132, 135 मार्क असणारा उमेदवार तो बाहेर जातोय. हा शिक्षक भरतीची किंवा ही शिक्षक भरतीची रियालिटी आहे की 9वी 10वीसाठी जागा थोड्या कमी आहे. त्याच्यामुळे 9वी 10वीचे उमेदवार जे आहेत त्यांना मात्र त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार, तुम्ही जर पसंतीक्रम योग्य दिले असेल तर त्यानुसार तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होईल. तुम्हाला स्कोर किती लागेल तर बघा, वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 पेक्षा तर तुम्हाला स्कोर जास्तच लागणार आहे. कशासाठी, 9वी 10वीसाठी. पण मात्र तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की जो स्कोर 11वी 12वीला लागणार आहे तेवढा मोठा स्कोर तुम्हाला लागणार नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी कमी स्कोर तुमच्या वर्गासाठी लागेल 9वी ते 10वीसाठी.
आता त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना संधी आहे, त्याच्यामध्ये पुरुषांना सुद्धा संधी आहे. महिलांना जास्त संधी आहे किंवा महिलांसाठी जागा राखीव आहेत, त्याच्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारे संधी आहे वरच्या वर्गासाठी. ठीक आहे. आता गोष्ट करूया, मी सांगितलं तुम्हाला 9वी ते 12वी साठी की 9वी ते 12वीचा मेरिट जो आहे यावर्षी सर्वात जास्त राहणार आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल, निवड यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं, निवड यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आणि येणाऱ्या म्हणजे ज्यावेळेस पसंतीक्रम लॉक करण्याची प्रोसेस आहे ती पूर्ण होईल, त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. अपडेट, नवीन अपडेट अशी मिळते. ठीक आहे. आपल्यासाठी चांगली बातमी आहे की निवड यादी आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल दोन्ही यादी सोबतच लागणार आहे का? नाही. पहिली यादी लागणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागेल. पहिली निवड यादी जी येते, तुमचं नाव आलं, तुमचं सिलेक्शन होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लगेच तुमचं सिलेक्शन. ठीक आहे. आणि दुसरी जी यादी आहे ती मुलाखतीची आहे. त्याच्यामध्ये काय होणार, तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागणार. एकाच 3 प्रमाणामध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार बोलावले जाणार. नंतर मग तुमची मुलाखत झाली, त्याच्यामध्ये नाव आलं, मग लिस्ट लागली, तर मग तुमचं सिलेक्शन होणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता गोष्ट करूया खालच्या वर्गासाठी. वर्ग 1 ते 5च्या उमेदवारासाठी यावर्षी आणि 6 ते 8च्या उमेदवारांसाठी, म्हणजे थोडक्यात कोणासाठी, मॅथ आणि सायन्ससाठी, आणि लँग्वेज विषयाचे जे आहेत, भाषा विषयाचे जे आहेत ते, आणि मीडियमनुसार मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि उर्दू मीडियम. जर तुमचं या सगळ्या किंवा हिंदी मीडियम, जर तुम्ही कोणत्या मीडियममध्ये येत आहे, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 साठी येत आहे, मॅथ सायन्स ऑल सब्जेक्ट किंवा भाषा विषयासाठी येत आहे, तर तुमचा मेरिट जो आहे तो खूप कमी राहणार आहे. तुम्ही भलाही कास्टमध्ये असो किंवा तुम्ही खुल्याच्या जागेसाठी पात्र असो, त्यावेळेस मात्र तुमचा मेरिट खूपच कमी येणार आहे. जर तुमचा मेरिट 100 ते 130च्या आसपास आहे, 100 ते 130 या रेंजमध्ये जर तुमचं स्कोर आहे आणि तुम्ही जर पसंतीक्रमावरच भर दिला, तर त्यावेळेस तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल. काहींना आता 100 पेक्षा कमी लागणार आहे. आता समजा उदाहरणार्थ ST कास्ट आहे, काही कास्टवाले उमेदवार, उदाहरणार्थ EWS कास्टवाले उमेदवार आहे, त्यांना तर याच्यापेक्षा स्कोर कमी लागणार आहे काही ठिकाणी. त्याच्यामुळं तुम्हाला वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी भरपूर सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. गोल्डन चान्स म्हणलं तरी चालतं या उमेदवारांना, कारण की या उमेदवारांना भरतीमध्ये जागा तर भरपूर आल्याच. तुम्ही बघा, सर्वात जास्त जागा आहे D.Ed धारकांच्या, म्हणजे वर्ग 1 ते 5च्या ऐतिहासिक भरती झाली आहे, त्याच्यामुळे वर्ग 1 ते 5च्या जागा जास्त आल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या जागा वाढल्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेज विषयाच्या जागा बऱ्यापैकी आहेत, एवढ्या पण कमी नाही किंवा चांगल्या जागा आहेत. त्याच्यामुळे लँग्वेज विषयाचा मेरिट यावर्षी कमी राहणार आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा फायदा खालच्या वर्गातल्या उमेदवारांना होतोय. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायसारखी आहे की वरच्या उमेदवारांना, 11वी 12वी किंवा 9वी 10वीच्या उमेदवारांना तुम्ही एक स्ट्रॅटेजी जर ठेवली असेल, समजा मी TET परीक्षा पास आहे, जर तुम्ही वरच्या वर्गाला सुद्धा प्राधान्य दिले आणि खालच्या वर्गाला सुद्धा प्राधान्य दिले, तर याला स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर तुम्ही वरच्या वर्गाला जर तुमचा विचार झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी सुद्धा तुमचं सेफ झोन जो आहे 1 ते 5 आणि 6 ते 8, त्याला जर तुम्ही पसंतीक्रम दिलेले असेल, तर त्यावेळेस तुमची निवड या वर्गांसाठी होऊ शकते आणि शिक्षक होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. आता वर्ग 1 ते 5चा सर्वात कमी राहील आणि वर्ग 6 ते 8चा सुद्धा मॅथ सायन्सचा जो आहे कमी राहील, सर्वात कमी. मॅथ सायन्सचा मागच्या वर्षी 104 वर होता, 90 वर होता, 95 वर होता कास्टनुसार. यावर्षी तो मेरिट जो आहे जवळपास 2-4 मार्क्स त्याच्यामध्ये फरक पडेल, जास्त मार्क्सचा त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. ऑल सब्जेक्ट जे आहेत किंवा 1 ते 5चा मेरिट जो आहे तो कास्टनुसार लागेल. कास्टचा मेरिट, हा एक रियालिटी आहे ती सांगतो, प्रत्येक कास्टचा मेरिट थोडा वाढेल. तुम्ही म्हणाल कास्टचा कसा वाढेल, आणि म्हणजे कास्टचा वाढेल, आणि आपण जे म्हणलं होतं की 120 पेक्षा खाली मेरिट येणार. कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या. ठीक आहे. हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो नसेल बघितला तर या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ बघून घ्या. तर कसं बघा, कास्टच्या जागा कमी आलेल्या आहे, आपण ते बदलू शकत नव्हतो. ठीक आहे. मग कास्टच्या उमेदवारांचा जो मेरिट आहे, समजा मी 44 वर्षाचा आहे, सॉरी मी समजा 40 वर्षाचा आहे. मी किती वर्षाचा आहे? मी 40 वर्षाचा आहे. आणि समजा आपण एक्झाम्पल घेतोय, 40 वर्षाचा आहे मी, आणि मला जायचं माझ्या कास्टमध्ये ज्या जागा आल्या त्या जागेसाठी मी पात्र आहे. तर तुम्हाला माहित आहे रियालिटी काय, जे कास्टमध्ये उमेदवार होते आणि जे खुल्या जागेसाठी पात्र नव्हते, त्यांचा वयाचा क्रायटेरिया पूर्ण किंवा त्या वय बसत नव्हतं त्यांचं 38 वर्षाखाली, तर त्यांना जागाच कमी आल्या, त्यांना जाहिरातीच खूप कमी आल्या. त्याच्यामुळे जे आहे त्यांना भीती ही आहे की आपल्या कास्टमध्ये एवढ्या कमी जागा आल्या यावर्षी कास्टसाठी, प्रत्येक कास्टसाठी, तर त्याच्यामुळे त्यांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल किंवा नाही लागेल ही अडचण आहे. पण काही उमेदवार असे नशिबान आहे की ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचं 38 वर्ष वयपेक्षा कमी आहे, मग ते ओपनच्या जागेसाठी सुद्धा पात्र आहे आणि ते याच्यासाठी कास्टच्या जागेसाठी सुद्धा पात्र आहे. मग त्यांचा विचार दोन्ही ठिकाणी होणार. तर त्यांना त्यांच्या कास्टच्या जागा तर आल्याच, पण यावर्षी खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आल्या त्यांच्यासाठी सुद्धा ते पात्र आहेत. म्हणजे शिक्षक भरतीचं मेरिट घुमतोय कसं बघा, कशानुसार घुमतोय, फक्त काही गोष्टी ज्या आहेत जर तुमच्या अगेन्स्ट, तुमच्या सोबत जर काही गोष्टी असतील पॉझिटिव्ह, तर त्यावेळेस तुम्हाला जागा मिळणार, मेरिट तुमचं कमी लागणार, तुमचं सिलेक्शन होणार. आणि काही गोष्टी तुमच्या विरोधात आहे, तुमचं वय वाढलेलं आहे, तुमचा स्कोर कमी आहे आणि तुमची TET पास नाही, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या अगेन्स्ट आहे, तर त्यावेळेस तुमचं सिलेक्शन जे आहे मात्र काही मार्कानुसार राहू शकतं.
अशी गोष्ट आहे रियालिटी आहे शिक्षक भरतीची. आणि वर्ग 1 ते 5 साठी सांगतो, वर्ग 1 ते 5, 6 ते 8 मॅथ सायन्स भाषा विषय आणि ऑल मीडियम्स. मराठी मीडियम असेल तरी सुद्धा मराठी मीडियममध्ये तुम्हाला उमेदवार जास्त आहे तरी सुद्धा मराठी मीडियममध्ये संधी चांगली आहे. कारण की मराठी मीडियमचा जो स्कोर आहे प्रत्येक उमेदवारामध्ये काही ना काही स्पेशलिटी आहे. कोणाचं आरक्षण आहे, कोणाचं कोणी महिला आहे, कोणाचं मॅथ सायन्स आहे, कोणाचं टी परीक्षा पेपर 1 पास आहे, कोणाचं डीएड आहे, कोणाचं टी पेपर 2 पास आहे, कोणाचं इंग्लिश मीडियम आहे, कोणाचं उर्दू मीडियम आहे. उर्दू मीडियममध्ये सुद्धा कोणाचं हे मॅथ आणि सायन्स आहे, सोशल सायन्स आहे. तर मॅथ आणि उर्दू मीडियमचा मॅथ आणि सायन्स आणि जर आरक्षण आहे तर तो कमी मार्कवर लागणारच आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी यावर्षी दिसणार आहे. म्हणजेच थोडक्यात शॉर्टमध्ये 1 ते 5 आणि 6 ते 8चं मेरिट तुम्ही बघाल सर्वात कमी राहणार आणि यांना गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे यावर्षी शिक्षक भरतीमध्ये लागण्याची. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, तुमचा जर स्कोर जर 1 ते 5, 6 ते 8 मध्ये आहे तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि भाषा विषयाचं मी सांगितलं कमीच राहणार आहे. आता गोष्ट करूया महिलांसाठी. महिलांना जे आहे यावर्षी जे आहे महिला उमेदवार जे आहेत जवळपास जेवढी आकडेवारी शिक्षक भरतीमधल्या त्यातल्या भरपूर जागा महिलांना आहेत आणि त्या जागांवर महिलांचाच हक्क आहे किंवा त्या जागा महिलांसाठी त्या गृहीत धरल्या जातात. तुम्हाला वाटत असेल महिलांना जागा कमी येतात, तसं नाही. समजा मी फिमेल आहे आणि मला जर जेवढ्या जागा आल्या, मला 20 जागा आल्या तर माझ्या 20 म्हणजे माझ्या पूर्ण याच्यासाठी कास्टसाठी 100 जागा आल्या तर त्यातल्या मी फिमेल रिझर्वेशननुसार 30 जागेसाठी म्हणजे 30% आरक्षण आहे 30 जागेसाठी आणि माझ्या ज्या कास्टच्या आहेत त्या वेगळ्या जागा म्हणजे 30 प्लस माझ्या कास्टमधल्या 20 जागा, समजा 30 आणि 20 50 तर 100 पैकी 50 जागेसाठी पात्र आहे मी. त्याच्यामुळे तिथे 2 ठिकाणी विचार होतो. आणि एवढंच नाही, खुल्या गटात समजा माझं जर वय 38 पेक्षा कमी आहे तर त्यावेळेस खुल्याच्या जागा सुद्धा मी घेऊ शकते. म्हणजे माझा जर स्कोर चांगला आहे तर खुल्यामध्ये येणाऱ्या जागा आणि खुल्याच्या फिमेलसाठी आरक्षित असलेल्या जागा त्या सुद्धा मला मिळतात. त्याच्यामुळं महिलांना यावर्षी सुवर्ण संधी आहे. महिलांचा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये नंबर जो आहे लागण्याची शक्यता जास्त आहे. उमेदवार चांगल्या पद्धतीने तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये दिसेल ज्या जास्तीत जास्त फिमेल असतील. आणि पुरुषांना संधी असणार आहे त्यांच्या स्किलनुसार. तुमचा जर स्कोर चांगला आहे, तुमची टी पेपर 1 पेपर 2 पास आहे, तुमचं डीएड आहे आणि तुमचं मीडियम मराठी इंग्लिश किंवा उर्दू किंवा हिंदी मीडियम आहे तर तुम्हाला मीडियमनुसार सुद्धा संधी मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला. तुम्हाला सर्व गोष्टी मी क्लिअर करून सांगितल्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा पूर्ण ॲनालिसिसनुसार आपण सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामुळं सर्व उमेदवारांना जे आहे आता मेरिट लिस्ट जी लवकरच लागेल त्यानुसार तुम्हाला मेरिट कळेल. तर वन्स अगेन हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.